वर्ष होतं 1989चं. केंद्रात सत्तेत असलेल्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारने मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि देशभरात एकच वादळ पेटलं. मागासवर्गीयांना मोठ्या प्रमाणात आरक्षण देण्याच्या या निर्णयाला सवर्णांकडून विरोध होत होता. मात्र मागासवर्गीय वोट बँकच्या अंदाज आलेल्या भाजपने मंडल आयोगाला पाठिंबा दिला. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी सुद्धा महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं. आता प्रश्न होता तो शिवसेनेचा. मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये ओबीसी नेत्यांची संख्या असताना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी मंडल आयोगाला स्पष्टपणे विरोध केला होता. त्यामुळे अर्थात ओबीसी नेतृत्व म्हणून पुढे येत असलेले पक्षातील छगन भुजबळ हे दुखावले गेले. त्यांनी बाळासाहेबांचा विरोध पत्करून मंडल आयोगाला पाठिंबा द्यायचं थांबवलं नव्हतं. पुढच्या काही दिवसांमध्येच त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. थोडक्यात काय तर जेव्हा ओबीसींच्या हक्काचा प्रश्न येतो तेव्हा छगन भुजबळ हे पक्ष नेतृत्व या सगळ्यांना डावलत ओबीसींच्या बाजूने ठामपणे भूमिका घेतात असं चित्र दिसतं. आता पुन्हा एकदा मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून छगन भुजबळ हे आक्रमक झालेत. ते स्पष्टपणे सत्तेत असून सुद्धा सरकारच्या या निर्णयाला विरोध करतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा छगन भुजबळ हे अजित पवार गटाला रामराम ठोकतील आणि कदाचित भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जाते. पण खरंच छगन भुजबळ भाजपमध्ये जातील का? त्याचे फायदे तोटे काय असतील? आणि याच पद्धतीनं छगन भुजबळ कोणत्याही पक्षाचा स्वीकार करण्यापेक्षा आपली वेगळी लाईन आखतील का? याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून पाहूयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. छगन भुजबळ आत्ता काय करू शकतील हे पाहण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मंडल आयोगावेळी त्यांनी काय केलं होतं, तेव्हा काय घडलं होतं याचा इतिहास पाहावा लागेल. छगन भुजबळ यांनी 25 वर्ष शिवसेनेत निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम केलं होतं. माझगाव शिवसेना शाखा प्रमुख, महापौर ते आमदार अशी वेगवेगळी पदं छगन भुजबळांनी शिवसेनेत असताना भूषवली. मात्र 1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाचा आधार घेऊन इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये 27% आरक्षण जाहीर केलं. राज्यामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी भुजबळांची मागणी होती. बाळासाहेब ठाकरेंनी काही भूमिका जाहीर करण्याच्या आतच छगन भुजबळांनी मंडल आयोगाला पाठिंबा दिला होता. पक्षामध्ये मात्र बाळासाहेब ठाकरेंनी त्याला विरोध केला. त्यामुळे छगन भुजबळ हे साहजिकपणे दुखावले गेले आणि याच काळात चक्क पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी भुजबळांना आपल्या जनता दलात येत राष्ट्रीय नेता होण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे भुजबळांनी शिवसेना सोडली तर ते जनता दलात जातील अशा चर्चा सुद्धा तेव्हा चालू झाल्या होत्या. त्यातच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. शिवसेना विरोधी पक्षाच्या बाकावर येऊन बसली. त्यामुळे आता छगन भुजबळांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल असं सगळ्यांना आणि खुद्द भुजबळांना सुद्धा वाटत होतं. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी ऐनवेळी विरोधी पक्षनेतेपद दिलं ते मनोहर जोशींना. त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळ हे शिवसेनेत नाराज झाले. त्यानंतर मंडल आयोगाच्या पाठिंब्यावरून आणि मनोहर जोशींसोबतच्या मतभेदांमुळे 1.5 वर्षातच म्हणजे 1991च्या डिसेंबरमध्ये शिवसेनेतनं भुजबळ बाहेर पडले आणि आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर 1 नोव्हेंबर 1992ला त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. समता परिषदेच्या मेळाव्यात मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव करून शरद पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली. त्यानंतर 1994 साली शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केला. हे या समता परिषदेचं पहिलं यश होतं. पुढे मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामांतर करण्यात सुद्धा समता परिषदेचा मोठा वाटा होता. समता परिषदेचे महाराष्ट्रातले मेळावे हा आता राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरत होता. 2005 मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर छगन भुजबळ यांनी एक मेळावा घेतला होता. या मेळाव्यात लालू प्रसाद यादव, शरद यादव यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर तसेच 5 लाखांपेक्षा अधिक समता सदस्य उपस्थित होते. देश पातळीवर घेतलेला एवढा मोठा मेळावा हे भुजबळांची राजकारणात महत्त्व दर्शवण्यासाठी महत्त्वाची घटना ठरली होती. त्यामुळे छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून स्वतःचं काँग्रेसमधलं वजन वाढवण्यासोबतच ओबीसींचे नेते म्हणून पुढे येण्याचा हेतू सुद्धा साध्य केला. पुढे ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तिथेही त्यांना ओबीसींचं नेतृत्व म्हणून संधी मिळत गेली. आज ते शरद पवारांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत अजित पवार गटासोबत भाजपच्या सरकारमध्ये मंत्री झालेत. आताची परिस्थिती पाहता आपल्या लक्षात येतं की पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे आणि भुजबळ सुद्धा पुन्हा तीच खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. शिंदे सरकारनं मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करत सरसकट मराठा आरक्षण देण्यासाठी आता हिरवा कंदील दाखवलाय. त्यासाठी अल्टिमेटम सुद्धा दिलाय. अर्थात यामुळे ओबीसी समाज दुखावला गेलाय.
अजित पवार हे मराठा नेते असल्याने, अर्थात अजित पवार या सगळ्यापासून अलिप्त असले तरी त्यांना मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात छगन भुजबळ सुद्धा काहीसे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शांत राहिल्याचं पाहायला मिळालं. जरांगेंच्या मागण्या मान्य नसताना सुद्धा भुजबळांनी थेटपणे त्यांना किंवा सरकारला सुद्धा विरोध केला नव्हता. आता मात्र सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात दुखावला गेल्याने भुजबळांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय. कालच्या ओबीसींच्या एल्गार सभेत भुजबळांनी जरांगेंना आणि मराठा समाजाला थेटपणे अंगावर घेतले. त्यांनी केलेल्या वक्तव्यांची जोरदार चर्चाही चालू आहे. यामुळेच भुजबळ आता भाजपमध्ये जातील, त्यांना भाजपचा अंतर्गत पाठिंबा आहे अशा चर्चा होत आहेत. पण खरंच भुजबळ आता भाजपमध्ये जातील का आणि याचा फायदा नेमका कोणाला होईल, भाजपला की भुजबळांना, ते सुद्धा पाहूयात. गेल्या काही काळापासून भाजपचं राजकारण हे ओबीसी मतांवर चालत आलंय. प्रादेशिक पक्षांकडे असणारा ओबीसींचा बराचसा वोट शेअर हा भाजपकडे आता शिफ्ट होत आलाय. महाराष्ट्र भाजपचा विचार केला तर माधव पॅटर्नच्या माध्यमातून भाजपने ओबीसी मतांचं राजकारण केलंय. आज भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे असे ओबीसी लीडर आहेत. देवेंद्र फडणवीस हे ओबीसींच्या आरक्षणाला आणि आंदोलनाला पाठिंबा देत असले तरी ते ओबीसी लीडर नाहीयेत. त्यामुळे महाराष्ट्र भाजपला आजही एका मोठ्या ओबीसी नेत्याची गरज आहे, जी गरज छगन भुजबळ यांच्यामुळे पूर्ण होऊ शकेल. ओबीसींच्या काल झालेल्या एल्गार सभेमध्ये सुद्धा आधी भाजप सोबत असणारे प्रकाश शेंडगे, महादेव जानकर यांच्यापासून ते गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा छगन भुजबळ यांचं तोंड भरून कौतुक केलं. भुजबळांच्या आत्ताच्या आक्रमक भूमिकेमागे भाजपच असल्याची शंका सुद्धा अनेक जण सध्या बोलून दाखवतात. अशातच मराठा आरक्षणाला थेटपणे विरोध करणारे भुजबळ हे जेलमधनं सुटले असले तरी अजूनही ते चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. भुजबळ आत्ता कोणाचं ऐकू शकतात तर ते फक्त सत्ताधाऱ्यांचं. शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी वारसा पुढे करणाऱ्या भुजबळांना सत्तेत भाजप सोबत गेल्यानंतर वैचारिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ब्राह्मण विरोधी भुजबळांचं स्टेटमेंट असेल किंवा काही वर्षांपूर्वीचं सरस्वती देवी बाबतचं स्टेटमेंट, या गोष्टी भाजप आणि भुजबळांच्या मध्ये वैचारिक भिंत तयार करणाऱ्या होत्या. पण जेव्हा हिंदुत्ववाद सोडून जातीय अस्मितेला प्राधान्य मिळत गेलं तेव्हा मात्र हीच भिंत दूर झाल्याचं स्पष्ट होत गेलंय. भाजपला सुद्धा आपल्या हाती असणारा ओबीसींचा वोट शेअर गमवायचा नाहीये. ओबीसी समाजाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपण आहोत हे भाजपला समाजावरती बिंबवायचं आहे. पण त्यांच्यासोबत एक गठ्ठा मराठा समाज सुद्धा विरोधात जाणार नाही याची काळजी सुद्धा भाजपला घ्यायची. मग अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना थेट आक्रमकपणे भूमिका घेण्यात मर्यादा येऊ शकतात. आणि याच मर्यादा ओळखून केंद्रीय आणि महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व भुजबळांना बळ देऊ शकतं. कारण भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी समाज एकवटला तर हा ओबीसी काँग्रेस आणि पवार गटाकडे जाणार नाही याची हमी भाजपला मिळते. भुजबळांच्या माध्यमातून किमान भाजप विरोधात जाणारा ओबीसी समाज हा डायव्हर्ट करू शकला तरी सुद्धा भाजप सिक्युअर होताना दिसून येतो. त्यामुळे भुजबळ भाजपमध्ये गेले तर भाजपला एकंदर फायदाच होताना दिसतो. आणि भुजबळांचं बोलायचं तर हिंदुत्व आणि शिवसेनेचा इतिहास असणाऱ्या भुजबळांना पक्षांतराचा सुद्धा इतिहास राहिलेला आहे. मंडल आयोगाच्या वेळी सुद्धा भुजबळांना जनता दलाकडून ऑफर आली होती. त्यामुळे भुजबळ जर भाजप सोबत गेले तर ते ओबीसींच्या हक्कासाठी गेले हे परसेप्शन बिल्ड करणं त्यांना सोपं जाणार आहे. पण हा झाला भुजबळांसमोर असणारा पहिला पर्याय. पण याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे स्वतःची वेगळी लाईन आखण्याचा. काल झालेल्या एल्गार सभेत सुद्धा रासपचे महादेव जानकर यांनी भुजबळांना ओबीसींचा पक्ष काढा आणि नेतृत्व करा असा सल्ला दिला. त्यामुळे छगन भुजबळ हे स्वतःचं वेगळं अस्तित्व कशाच्या आधारावर उभा करतील हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसी मतांचं महाराष्ट्रात असणारं महत्व. सध्या महाराष्ट्रात ओबीसी समाज हा साधारण 38% इतका असल्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात एकूण 360 जातींचा समावेश या ओबीसी प्रवर्गात होतो. त्याचमुळे सगळ्याच पक्षांसाठी ओबीसी समाज हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सुद्धा भाजपने ओबीसी मतदारांचं गणित आखलंय. तर काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या कमकुवत होण्यामुळे प्रादेशिक पक्षांपासून निसटलेला हाच ओबीसी मतदार आक्रमकपणे आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. एकतर हिंदुत्व आणि पारंपरिक मतदार म्हणून भाजपला ओबीसी मतदार हे टिकवायचं आहे, तर काँग्रेस सारख्या पक्षांना सॉफ्ट हिंदुत्वाऐवजी ओबीसी नरेटिव्ह मोठं करायचं आहे. आणि तिसरीकडे प्रादेशिक पक्षांना अस्तित्व दाखवायचं असेल तर त्या राज्यातील लोकसंख्येप्रमाणे ओबीसी मतदार सोबत ठेवायचं आहे. आणि यातूनच असा ओबीसी मतदारांचं हे महत्व भुजबळांच्याही लक्षात आलंच असेल. भुजबळ स्वतःची वेगळी लाईन आखू शकतात असं म्हणण्याचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांपासून दुरावलेले भुजबळ आता अजित पवारांना आन्सरेबल नाहीयेत.
सप्टेंबर महिन्यात ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची एक बैठक मुंबईत पार पडलेली। या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा चालू होती। बैठकीमध्ये छगन भुजबळांनी मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या मांडली आणि ओबीसींवरती अन्याय होतो असं देखील म्हटलं। तर अजित पवारांनी ही माहिती साफ खोटं असल्याचं म्हणत भुजबळांना पुरावे दाखवण्यास सांगितलं। त्यानंतर दोघांच्या शाब्दिक चकमकही झाली। या घटनेनंतर कुठेतरी छगन भुजबळ हे अजित पवारांचं नेतृत्व मान्य करतात का असा प्रश्न निर्माण झाला। कारण काहीही झालं तरी अजित पवार हे त्यांच्या गटाचे प्रमुख नेते आहेत। अशा वेळी शिंदे, फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांच्या उपस्थितीत भुजबळांनी अजित पवारांसोबत वाद घालणं हे कुठेतरी छगन भुजबळ हे अजित पवारांचं नेतृत्व मान्य करत नाहीयेत हे दर्शवत होतं। शरद पवार यांच्या गटात असताना छगन भुजबळांना शरद पवारांचं ऐकणं भाग होतं, कारण राजकीय ताकद आणि अनुभव या दोन्ही बाबतीत शरद पवार हे भुजबळांपेक्षा वरचढ होते। मात्र आता अजित पवारांबाबतीत तसं म्हणता येत नाही। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रमुख नेते असल्याने आणि त्यासोबतच त्यांची राजकीय कारकीर्द आणि अनुभव यामुळे भुजबळ हे अजित पवारांना नेतृत्व म्हणून महत्त्व देताना दिसत नाहीत। कारण बैठकीतल्या वादानंतर जेव्हा महायुती सरकार हे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत होतं, तेव्हा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवरती टीका करून मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळेच महायुती सरकारच्या विशेषतः अजित पवार गटाच्या अडचणी अधिकच वाढल्या होत्या आणि त्यानंतर सुद्धा भुजबळांनी ही मनोज जरांगे यांच्यावरती टीका चालूच ठेवली, जी आजही सुरूच आहे। भुजबळ वेगळा पर्याय निवडू शकतात असं म्हणण्यातला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसी फील्डवर समता परिषदेमार्फत स्वतंत्र राजकारण करण्याचा त्यांचा बेस। समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसी समाजाची एक गठ्ठा बैठक तयार केली आहे। भुजबळांनी रामलीला मैदानावर ओबीसींच्या झेंड्याखाली समता परिषदेचा मेळावा भरवण्याची कामगिरी इतिहासात केली होती। त्यामुळे छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते म्हणून त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर पोहोचले होते। पुढे तेलगी प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे छगन भुजबळ बॅकफूटवर गेले। मात्र अजूनही राज्यातल्या ओबीसींचं नेतृत्व भाजपच्या हातून गेलेलं नाहीये। आता मराठा आरक्षणामुळे आपल्या राजकारणाचा व्हर्जन 2 तयार करताना भुजबळांना आयता मुद्दा मिळाल्याचं दिसतं। भुजबळांचा प्लस पॉइंट म्हणजे फक्त ओबीसी समाजासाठी सुद्धा छगन भुजबळ हे मराठा समाजाला अंगावर घेऊ शकतात। त्यातही महात्मा फुले आणि माळी समाज या 2 तत्वांवर छगन भुजबळ हे राष्ट्रीय ऍक्सेप्टन्स पुन्हा मिळवू शकतात। त्यामुळे छगन भुजबळ जरी अजित पवार यांच्या गटातनं बाहेर पडले तरी त्यांना पुन्हा नव्या पक्षाची गरज भासेलच असं म्हणता येत नाही। समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी त्यांनी आतापर्यंत काम केलंय। यामुळे छगन भुजबळ हे समता परिषदेच्या मार्फत सुद्धा राजकारणात सक्रिय राहू शकतील। म्हणजे आता एकूणच छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यानंतर सरकारमधले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते सुद्धा भुजबळांना विरोध करताना दिसतात। त्यांना सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करू नका असे सल्लेही दिले जात आहेत। त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी छगन भुजबळांना सध्या स्वतंत्र भूमिका घेण्याचा पर्याय हा कधीही परवडणार आहे। तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ भाजपमध्ये जातील का की ते ओबीसींसाठी स्वतंत्र अशी भूमिका स्वीकारतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।